कोपरगाव तालुक्यातील हिंगणी गावातील गट क्रमांक 21-96-97 मधील कथित अतिक्रमण प्रकरणावरून ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई न करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात संबंधित जागेबाबत पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे या तीनही गट नंबर मधील क्षेत्र गावठाण हद्दवाढ प्रस्ताव 2024 साली सादर करण्यात आला आहे। सदरचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची ग्रामस्थांनी सांगितले आहे। निवेदनानुसार गावठाण हद्दवाढ प्रस्ताव प्रलंबित असताना संबंधित जागेवर बांधकामांना अतिक्रमण म्हणून कारवाई करणे योग्य ठरणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। शासनाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत काही अतिक्रमणे नियमित करण्यासाठी मुदत दिली असल्याचेही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान ग्रामस्थांनी निवेदनात काही व्यक्तींवर प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही गावातील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला गेला आहे। तसेच संबंधित व्यक्तीकडून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे। हिंगणी गावातील अतिक्रमण प्रकरणात कोणतीही घाईघाईने कारवाई न करता सर्व बाबींचा सखोल चौकशी करून निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। सदर निवेदन हे तहसीलदार आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातही देण्यात आले आहे। यावेळी हिंगणी गावातील समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पत्र पाठवून त्यांनी कळवलं का माझी जमिनीची मोजणी करावी सर गट नंबर 7 आमची मागणी कारवाई करावी गावास मस्त तहसीलदार साहेब असन गटविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमच्या तिथं आहे ना गुरु उभे राहण्यासाठी 3 गट नंबर आहे आमचेवाले, तर ते ऑलरेडी आता नियमाकुल होणार 2011 पासून तिथं पिढ्यानं पिढ्या लोकांचा वहिवास आहे। त्याच्यामुळं आता नवीन शासनाने जो आर काढलेला आहे 31 डिसेंबर तर त्याच्यामध्ये ते ॲटोमॅटिक नियमाकुल होणार आहे आणि त्यांच्याकडून आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचे अर्ज भरून घेणार आहे आणि 500 स्क्वेअर फुटापर्यंत फ्री भेटणार आहे आणि तिथून पुढं काय 1000 स्क्वेअर फुटाला काय शासनाचा जो दर असेल त्याप्रमाणे सर्व प्रस्ताव आपण नियमाकुल करणार आणि याच्यातून जवळपास आमचे 160 कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागणार आणि इथून मागं काय होतं गावामधून आहे ना कुणीतरी येतं अर्ज करतं गायरान उठवा हे करा। त्याच्यामुळं आता आम्ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी आमची कैफियत म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आमचं निवेदन दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारच्या आमचा सहानुभूती विचार करावा आणि कुठलाही प्रेशरला बळी न पडता आम्हाला योग्य न्याय मिळावा एवढीच एक आमची मागणी। हो BDO साहेबांना याच्या अगोदर आम्ही BDO साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। आता तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। आता याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन इथं पण जाणार आहोत आणि इथं वारंवार काय करतोय खोट्या अर्ज करताय समोरचा माणूस आणि प्रशासनाची दिशाभूल करून ब्लॅकमेलिंग गावाला भेटी जातात आणि पिढ्यानपिढ्या लोक तिथंच राहत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे काय आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे प्रस्ताव आहे ते नियमाकुल करून जावे। 70% गाव आमचं त्याच्यातच बस राजू भाऊ मान हे एक त्याच्यातले रहिवासी बोला काही नाही। नमस्कार, मी राजेंद्र चंदनशिव हिंगणी ग्रामस्थ। आज जो काय आमच्या गावावरती प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर टोटल जे काय आमचे सर्व हिंगणी ग्रामस्थ आहेत तर हे हिंगणीमध्ये सर्व गायगरिबांचे त्यानंतर आमचे सर्व जे काही नागरिक आहे तर या सर्वांना म्हणजे यांचे घरं उठले पाहिजे याच्यासाठी समोरचा व्यक्ती प्रयत्न करतोय, परंतु आम्ही पिढी जात त्या ठिकाणी राहत आलेलो आहे आणि आमच्या गायगरिबांच्या लेकरा बाळांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पण आम्हाला साथ द्यावी। त्यानंतर आम्ही पण याच्या अगोदर BDO साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर तहसीलदार साहेबांना पण दिलं आहे। यात होणार काय की जर काही एका व्यक्तीमुळे जर पूर्ण गावाला विठीस धरल्या जात असेल तर त्या एका व्यक्तीच्या विरोधात आम्हाला प्रशासनाने त्यानंतर सर्व अधिकारी मंडळीने आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं हे गाव उठण्यापासून वाचवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना।
समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.